मित्रांनो, जेव्हा PKL सीझन 12 ची सुरुवात झाली ना, त्यावेळेस आपल्याला हा प्लेयर इथं बॅड बॉय म्हणून पाहायला मिळत होता आणि त्यानंतर तोच प्लेयर हाफ सीझन नंतर आपल्याला गुड बॉय होताना दिसला। पण ते कसं काय घडलं तर म्हणून त्याचं एक मोठं कारण आहे। तुम्ही तेलुगू टायटन्स आणि पुणेरी पलटनची मॅच पाहिली असेल आणि मॅचच्या दरम्यान आपल्याला असलम इनामदार, ज्यांच्याबद्दल मी आता बोलत आहे, असलम इनामदार सरांची आपल्याला पूर्ण फॅमिली इथं पाहायला मिळाली, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की असलम इनामदार सरांची आई सहित त्यावेळेस आपल्याला इथं पाहायला मिळाली। खरंच म्हणून असलम इनामदारसाठी हा दिवस खूप खास दिवस होता, कारण जो प्लेयर एवढ्या गरिबीतून वर येतो ना, त्याच्यासाठी हा सीन काय असतं ते प्रत्येकाला माहीत आहे। खरंच म्हणून जी पण प्लेयर स्ट्रगल करून वर येतो ना, त्याला ती कंडिशन माहीत असते, ती परिस्थिती माहीत असते। आणि खरंच म्हणून जेव्हा असलम इनामदार सरांची आई तिथं दिसली ना, खरंच खूप भारी वाटलं, कारण जो प्लेयर आपल्याला पहिल्या सीझनपासून, जो प्लेयर यावेळेस पण आपल्या कॅप्टन्सीमध्ये आपल्या पुणेरी पलटनला टॉपवर नेण्याचा प्रयत्न करीत आहे ना, तो प्लेयर ज्या पद्धतीने खेळत आहे ना, खरंच म्हणून असलम इनामदारसाठी एक लाईक नक्कीच बनतो आणि त्यांच्या आईसाठी तर लाईक व्हायलाच पाहिजे। कारण म्हणून ज्या आईने, असलम इनामदारच्या आईने धुणे भांडी करून त्यांना वाढविलं, या प्लेयरला घडविलं, या महाराष्ट्राच्या वाघाला घडविलं, तुमच्या समोर आज हा प्लेयर धुमाकूळ घालताना दिसत आहे। आणि धन्य ती माऊली जिने तिच्या मुलासाठी केलेल्या कष्टाचं चीज आज हा मुलगा आपल्याला या प्रो कबड्डी लीगच्या मैदानावर करताना दिसत आहे। बाकी आई आणि मुलासाठी एक लाईक तर नक्कीच व्हायला पाहिजे।